एंडवरती संघाचा संघनायक धर्मा पारदीला आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल, यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहतोय. हलक्या हाताने सन्मान दिला जातो. एका धावेने सांघिक अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा रानसई संघ बऱ्याचशा लांबवरचा अंतर कापत खरंतर या स्पर्धेसाठी आपल्याला अगदी वेळेवरती पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये सर्व संघ अगदी वेळेवरती आपल्याला खरंतर येत असताना पाहायला मिळाला आणि चांगली स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून मात्र त्यांचं स्वप्न होतं एखादी मोठी स्पर्धा व्हावी. यंगस्टार ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा खरंतर भरवली गेली आणि पहिल्या रात्रामधील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. ऑन स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा एक बऱ्याचशा वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय. धर्मा पारदीला भरपूर चांगला स्ट्रोक होता, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार मिड विकेटला पाहायला मिळालं. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. ऑन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल रुपेश वीर, एक डावकुरी आताचा फलंदाज रायगड प्रीमियर लीगला या फलंदाजाला पाहिलं होतं. भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता, मात्र आज ग्रामीण मधून खेळत असताना आज गावाच्या नावासाठी त्याला चांगला खेळ करावा लागेल. मात्र दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपण पाहतोय, मात्र अनेकदा एकमेकांच्या विरोधात केलेत. आज पुन्हा एकदा नव्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. पॅडवरती चेंडू अदळला जातो. इष्टांच्या मागे आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. डॉट चेंडूची सांगता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकावरती गोलंदाजाचा बोलबाला सध्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय. 2 धाबा 3 चेंडू खर्च केलेत, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. अगदी बॅटच्या मधोमध लॉंग ऑनला वरतून क्लिअर करत असताना चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात द्या, मात्र या एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकेल, 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय, अवघ्या 3 धाबा धावपलकीवरती आपण पाहतोय. अंडर 19चा खेळाडू खरं तर आपण पाहतोय, मात्र चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी वयानं कमी आहे, मात्र खेळ भरपूर चांगला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणून आज त्याला 11 खेळाडू मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरवलं गेलाय आणि पहिलं षटक फेकण्यासाठी प्राचारित करण्यात आल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इष्टांच्या मागे चुका पाहायला मिळत आहेत, मात्र बॅकअप भरपूर चांगला फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून डॉट चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक मात्र फेकत असताना लाजवाब गोलंदाजी अवघ्या 3 धाबा फक्त खर्च करत असताना 5 चेंडू मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये अवंतर चेंडू एकही फेकला नाहीये या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या षटकामध्ये 13 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक अवघे आपण पाहतोय आणि याही षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या षटकामधील पाहायला मिळेल. धर्मासाठी हा प्रॅकर होता, जागा बनवली, त्याच नंतर चेंडूला पुल केला, पुल इन सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द बार. 6 धावेंसाठी टोकला जातोय हा रुबाबदार षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या त्या म्हणजे फक्त 9 धावा. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. सूरज निरगुडा आपण पाहिला, ज्यानं पहिलं षटक हाताळलं आणि त्याचनंतर फक्त 9 धावा खर्च केल्या. धर्मासारख्या एका चांगल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं होतं. शेवटच्या चेंडूवरती अगदी जागा बनवत चेंडूला खेळला होता आणि त्याचनंतर चेंडू आपण पाहिला होता सीमारेषेच्या पलीकडं बॅकवर्ड क्षेत्रामध्ये तो चेंडू रिलीज केला होता. नवीन गोलंदाज सिनेट नंबर 2 वरती पाहायला मिळेल सुरेश भगत. या गोलंदाजाला प्राचारित करण्यात आलाय, मात्र सूरज कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल आता यावरती वाघेरा टीमच्या पाठीराख्याच्या नजरा पाहायला मिळतील. आज वाघेरा गावामधील 2 संघ या स्पर्धेमध्ये खरं तर खेळत असताना पाहायला मिळाल्या, मात्र चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होणार का आता हेही प्रश्नचिन्ह वाघेरा टीमच्या पाठीराख्याच्या मनामध्ये पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक केनवरती डावकुरी आताचा फलंदाज रुपेशला आपण पाहतोय, मात्र ज्या वेळी डावकुरी आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात ना त्यावेळी मात्र संघाच्या संघनायकाचं डोकेदुखी मित्रमंडळ वाढत असतो. कारण कुठल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवणं आणि कोणत्या रीतीनं गोलंदाजी करणं हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर असतो. मात्र यावेळी रुपेशला आपण पाहतोय डावकुरी आताचा फलंदाज ऑन स्ट्राईक एंडवरती सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुपेशने 3 चेंडू पेस केले, 2 धावेंचं योगदान त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. यॉर्कर लाईनचा प्रयत्न केला जातोय, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातो, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या ठिकाणी मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पिंटूच्या माध्यमातून पाहतोय,
मात्र तोपर्यंत या 2 धाबा पाहायला मिळाल्या. 2 धाब्याने संघ पुढे सरकेल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकातील अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये मित्र म्हणेन जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. एखाद 2 विकेट मिळवावी लागेल तर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना मात्र चांगल्या रीतीने पाहायला मिळणार आहे. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं फटका बसलाय. एलिव्हेशन कमी मिळालं जात आहे. शतरक्षक तैनात आहे. संतोषला आपण पाहतोय आणि पहिल्या बिग विकेटचं पतन, पहिला मोहरा इथे टिपला जातोय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून पहिला धक्का रानसे टीमला लागला जातोय. फलंदाज रुपेश बॅक टू डग आउट. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का. रुपेश वीर बाद झाला. त्यानंतर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धर्माला आपण पाहतोय 3 चेंडू 7 धावेचे योगदान त्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर सुरेश भगतला आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्राचारित करण्यात आल्या. या षटकामध्ये 2 धाबा खर्च केल्या. या गोलंदाजानं 1 विकेट देखील मिळवली. पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवला जातोय. सेकंड स्लिपचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत तोपर्यंत 1 धाव वेगाने कन्वर्ट केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतो. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मित्र मंडळी जास्तीत जास्त धर्मा पारदी या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करावे लागेल. आपण जर का वागिरा संघाचा विचार केला, घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती त्यांना बराचसा अनुभव असणार आहे. या मैदानावरती बराचशी प्रॅक्टिस सातत्याने या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र चांगला खेळ या सामन्यामध्ये त्याच्या देखील माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यामध्ये तिलभर शंका नसणार आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय सुरेशला. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये 3 चेंडू पेस केले, 3 धाबा खर्च केला आणि 1 फलंदाज देखील बाद करण्यात देशाला. पहिला विकेट सुरेशच्या नावावरती आपण पाहतोय आणि त्यानंतर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धर्मा पारदी ऑन स्ट्राईक एंडवरती. या वेळचा चेंडू यॉर्कर लाईन चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या रीतीनं पहिलं षटक हाताळलं होतं ना, त्याच रीतीनं खरं तर गोलंदाजी पाहायला मिळतोय. वारंवार यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न याही गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धाबा, 1 विकेट देखील या गोलंदाजानं मिळवल्या. पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र थोडीशी बॅटची कडा लागली जाते. मिडॉनला खराब शतरक्षण पाहायला मिळाले. दुसरीची मार केली जाते. फेकही भरपूर चांगली, कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि त्यामध्ये या 2 धाबा वेगाने पाहायला मिळाल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल यावरती वागिरा टीमच्या पाठीराख्याच्या नजरा जरूर आपण पाहू शकाल. आणि या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 5 धाबा, 1 विकेट देखील मिळवल्या. गोलंदाज तयार आहे. पंचाच्या डावीकडनं आडव्या बॅटनं बॉल भरपूर चांगला पण पाहतोय आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धावेसाठी ठोकला जातोय. निर्णायक क्षण या संघर्षाचा सौकार येतोय. दोन षटकांचा वादली खेळ संपलाय. 2 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करणार रानसे संघ पोहोचलाय. 18 या आकड्यावरती 1 फलंदाज देखील बाद झालाय. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय.
इथून संघाच्या संगणकानं प्रवीण या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. प्रवीण कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती आता वाघेरा टीमच्या पाठीराख्याच्या नजर जर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय सरळ पॅडवरती दळत जातोय. कोणत्याही रीतीने धाव घेतली जात नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रवीणच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आहे. तिसरं षटक घ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मित्र मंडळींना चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. बराचसा अंतर कापात आलेला रानसई संघ आपण पाहतोय. अगदी खूप लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय या मैदानावरती दाखल झालाय आणि चांगला खेळ त्यांना मात्र आता करावा गेला. त्यांच्या खरं तर त्यांच्या विरोधात खेळत असताना घरचा संघ अर्थातच वाघेरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र वाघेरा संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर जोमा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून हा संघ सातत्याने खेळत असतो. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ सातत्याने खेळत असतो. आज घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिला आहे. प्रवीणला पण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडू फेकलेत. फक्त एक धाव खर्च केले. संघ पोहोचलाय. प्रथमतः फलंदाजी करणार 19 या आकड्यावरती आपण पाहतो. रानसई संघ धर्मावन स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा गल्लीमध्ये चेंडू रिलीज केला जातोय. जबरदस्त फिल्डिंग परफॉर्मन्स आज खरं तर घरच्या मैदानावरती दाखवला जातोय. वाघेरा टीमच्या माध्यमातून बराचशा वर्षाचा अनुभव याच मैदानावरती आपण पाहतोय आणि घरच्या मैदानावरती ज्या रीतीनं खेळ हवा असतो त्याच रीतीचा खेळ आतापर्यंत मी तर म्हणेन वाघेरा संघाच्या माध्यमातून राहिला आहे. ऑन स्ट्राईक एंडवरती ऋतिक आपण पाहतोय जे इंडिया नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 डाऊसाठी या फलंदाजाला प्राचार्य करण्यात आलं होतं. मात्र तो फलंदाज ऋतिक ऑन स्ट्राईक एंडवरती मोठा फटक्या सजवण्याचा प्रयत्न केला जातो. टप्पा पडला. थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. फिंगर होल्स आणि गतीमध्ये परिवर्तन मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी फेकली जाते. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या प्रेक्षक वर्ग पाहतात. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा फिंगर इन आणि फलंदाज इथून होईल यावेळी बाद. धक्का क्रमांक 2. एस अंपायर नॉट आउट. एस थँक्यू. इथून फलंदाज मैदानावरती सेफ असणार आहे बा आणि तोपर्यंत मात्र एक धाव वेगाने कन्वर्ट केली आणि एका धावेनं संघ पुढे सरकेल. प्रथमतः फलंदाजी करणारा रानसई खोंड्याच्या वेळी आज संघ जाऊन माप्यासावी रानसई हा संघ जाऊन पोहोचला. धाव फलकीवरती 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बा. तिसऱ्या षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा सामना झालाय. 3 धावा फक्त या षटकामध्ये खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून देखील राहिल्या. मात्र ज्या रीतीने गोलंदाजी हवी होती पूर्णपणे धर्मासारख्या फलंदाजाला पूर्णपणे मैदानावरती रोखला जातोय आणि ज्या रीतीने धर्माची फलंदाजी हवी होती त्या रीतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्यामागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली आहे. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी बॅटची थोडीशी कडा पाहायला मिळतोय. मात्र चांगले क्षेत्रक्षम फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 3 संपलाय आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेला तर संघ पोहोचला 22 आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट रानसई संघाला आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असणारे बा 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी लो स्कोरिंगचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. मात्र लो स्कोरिंगचे सामने नेहमीच हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. पहिला सामना देखील आपण हाय व्होल्टेज पाहिला होता. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज असताना मात्र तो सामना आपण पाहिला होता. 1 चेंडू माप्यासावी 2 चेंडू 2 धावे पडते आणि तो सामना तर जिंकला होता वाघेरा ब संघानं. 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. गोलंदाज पण पाहतोय रोहनला. पहिला चेंडू मात्र पॅडवरती अदळला जातोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं धर्माच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या.
फक्त एक विकेट मिळाली आणि तिथून मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या रॉन्से टीमला शांत केलं जातं. ज्या रीतीने गोलंदाजी हवी होती त्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वाघेरा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं मिड विकेटला पण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. फेकी अचूक पाहायला मिळतोय. ज्या रीतीनं फेकी हवी होती त्या रीतीची फेकी देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती 23 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजून या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूमध्ये एखाद दोन मोठे फटके आल्या तर चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मित्र म्हणेन रानसे टीमच्या माध्यमातून होईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी कव्हरच्या वरतून फटका सजवला जातोय. फार चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेकी खरा पाहायला मिळाल्या. बॅकअप चांगला दुसरीचे दावेचा प्रयत्न केला जातोय. इथून फलंदाज होईल यावेळी बाद. धक्का क्रमांक दुसरा लागला जाईल. ऋथिक बॅक टू द डगआउट. फलंदाजी करत असताना इथून पूर्णपणे संघ अडचणीत सापडला जातो. जर का आपण पाहायला गेलो रुपेश वीरची रुपेश वीर बाद झाला होता आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये आता ओमकारला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इन नंबर 5 वरती. षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका येणं मात्र अपेक्षित असणाऱ्या रानसे टीमसाठी. रोहनचा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने कट केल्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत या 2 धाबा वेगाने कन्वर्ट केल्या जातात. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडूमध्ये आता कितपर्यंत धाब्यावरती रोखला जाईल रानसे टीमला आता तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. या षटकामधील या मॅच मध्ये जर का आपण पाहायला गेलो तर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. चांगली गोलंदाजी 4ही गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिल्या. मात्र या षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. डावकुऱ्याचा गोलंदाज रोहनला आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला. बॅकवर्डच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धावेंसाठी ठोकला जातोय. ओमकारच्या बॅटमध्ये निर्णायक क्षणी संघर्षाचा चौकार.
चला रानसाई संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पहा. हॅलो, कुशिवली संघाचा संगणक आणि कॉलेज फाटा संघाचा संगणक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. हा पहिला पुकार असणार आहे. दोन्ही संघाचे संगणक दिलीप भगत, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. आणि त्याच्या विरोधात खेळणारा कॉलेज फाटा, या दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचे पहा मित्रांनो. कॉपरेट करायचे. नाईट रजनी शृंखला आपण पाहतोय. जर डे फॉरवर्ड मधला असली तर वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. ही नाईट रजनी स्पर्धा आपण पाहतोय. मात्र नाईट रजनी स्पर्धेचं आयोजन करणं इतकं सोपं नसतं मित्रांनो. तर आम्ही विनंती करू दोन्ही संघाचे संगणक, कारण की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात रानसे संघाने 31 धाबा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे पहा. येणारे 24 चेंडू आणि विजयाकरिता बनवायचे 32 धाबा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाज संतोष आणि प्रवीण हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती आपण निश्चित पाहतोय. गोलंदाज इथून कोणता गोलंदाज वापरला येईल वरती देखील रानसे टीमच्या पाठीराख्यांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल. ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय ना, त्या त्या वेळी मात्र चांगले सामने पाहायला मिळतात. रुपेश वीरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती इथे प्राचारणित करण्यात आलाय. मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणार का? इथून मात्र मित्रमंडळ रानसाई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील. तर हा सामना मात्र शेवटच्या क्षणाला रानसाई संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आणि फलंदाजी भरपूर खोलवरती आपण पाहतोय या वाघेरा टीमच्या माध्यमातून. घरच्या मैदानावरती खेळ करायचा, मात्र घरच्या मैदानावरती चांगला खेळ मात्र होणार का हेही पाहणं मात्र तेवढाच महत्वाचं असणार आहे. पंचांच्या अगदी डावीकडनं लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती पुलर लेनचा बॉल होता. इस्टांच्या मागे चुक्या केल्या जात आहेत. या रीतीच्या चुक्या जर पाहायला मिळाल्या तर हा सामना मात्र लवकर संपण्याचा प्रयत्न असेल. संपाय सिग्नल पण नो बॉल. 4+1 या 5 धावा बोनसच्या स्वरूपात लागल्या जातील वाघेरा टीमला. थँक्यू सो मच डीजा. नशिबाचा पंजा लागला गेलाय या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर वाघेरा टीमच्या माध्यमातून. यावेळेचा सुरेख चेंडू आपण पाहतोय. फ्रेडची नामी संधी होती. एस्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण नागेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. फार चांगला केल्या खेळाडूच्या माध्यमातून नेहमी आपण पाहत असतो. मात्र आज विकेट किपरच्या माध्यमातून चांगल्या मात्र पहिल्या चेंडूवरती चुकी जरूर पाहिली होती आणि त्याच नंतर मात्र चांगल्या रीतीनं खेळ करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. रुपेश वीर पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळतो. खराब गोलंदाजी. पंचांचा सिग्नल एसीटीचा नो बॉल. दुसरा खराब. तर नक्कीच दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. जे बोली कुशवली आणि कॉलेज फाटा या दोन संघांमध्ये टॉस उडवला जाईल. तर नक्कीच जे बोली कुशवली या संघाने टॉस नक्कीच जिंकलाय. तर त्यांना आपण विचारू की त्यांचा निर्णय काय असेल. नक्कीच बॅट फ्लस ते बोललेत. आपण तुमचं जर बॅट फ्लस असेल तर कितीचं आव्हान असेल या 4 ओव्हरमध्ये? 40 ते 50. नक्कीच 40 ते 50चं आव्हान असेल असे बोलतात जय बोली कुशवली संघ. तर नक्कीच आपण आपल्या त्यांच्या अपोजिटच्या साईडला आहेत कॉलेज फाटा, श्री दत्त कॉलेज फाटा हा संघ. तर त्यांना सुद्धा विचारू द्या की जय बोली कुशवली या संघाने त्यांना नक्कीच आव्हान केलंय गोलंदाजीसाठी. तर नक्कीच त्यांना विचारू की तुम्ही किती धावापर्यंत थांबू शकाल? 35 धावापर्यंत 35 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच 35 थांबवायचा पर्यंत थांबवायचा प्रयत्न करतील. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. नक्कीच आपल्या संघासाठी नक्कीच संघनायक मेहनत करत असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नक्कीच ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. थँक्यू सो मच. सामना तितकाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज रुपेश वीर पुन्हा एकदा तयारी आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धर्मा पारदीला संघाचा संगणक घ्या. त्याच्या माध्यमातून चुका होणार नाही. मात्र हे देखील माहिती आहे वाघेरा संघाला हे देखील माहिती आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकदा वेगाने कन्व्हर्ट केले. एका धावेने संघ पुढे सरकेल धावपलकेवरती.
9 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी अजून रुपेशला आपण पाहतोय. पंचांच्या अगदी डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अगदी आपण पाहायला गेलो तर अप्परकटचा फटका सजवण्याचा प्रयत्न. इष्टांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकेल. 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. या षटकामध्ये मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार नाही. रुपेशनं फेकलेले 2 खराब चेंडू आणि त्यामध्ये आपण पाहायला गेलो नशिबाचा पंजा देखील वाघेरा टीमला मिळाला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅकिंग षटक फेकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला गेला. षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू कोणत्या रीतीने त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात असताना पण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑनला आणि तोपर्यंत मात्र या षटक क्रमांक संपला जाते. पहा एका षटकाच्या अखेरीच उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा वाघेरा संघ पोहोचला धावफलकीवरती 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. येणाऱ्या अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावांची गरज असणार आहे. पहा 18 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती इथून अशोकला पण पाहतो. एक वेगवान तेज तरार गोलंदाजाची गोलंदाजी आम्ही अनेकदा पाहिल्या. मात्र आज या सामन्यामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरिंग सामना पण पाहिला होता. तर म्हणजे पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केला गोलंदाज रुपेश वीरला पण पाहिलं होतं आणि त्यानंतर अशोकला पण पाहतोय इथे प्राचारणित करण्यात आला. अशोक कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती रानसाई टीमच्या पाठीराख्याच्या नजर आज जरूर पाहायला मिळतील. मात्र एक वेगवान तेज तरार गोलंदाज सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. रानसाई परिसरामधील एक दादा संघ पण पाहतोय. अर्थात जसं रानसाई हा संघ रानसाई गावाचा विचार केला अनेक संघ त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आज रानसाई गावातील एक संघ या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाला. धर्मा पारधीचा संघ पण पाहतोय. अगदी कमी स्कोर पाहिला होता. 31 धाबा उत्तरार्धामध्ये 32 बनवायच्या होत्या. धावफलकीवरती धाबा जाऊन पोहोचल्या तर म्हणजेच 11 धाबा. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता अजूनही 21 धाब्यांची गरज असणार आहे. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजची मार्क वरती अशोकला पण पाहतोय. पंचांच्या अगदी डावीकडनं हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंच आमच्याकडे बघतात एसएलटीचा वाईट अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकीवरती 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही या षटकामध्ये आपण जर पाहायला गेला तर या षटकामध्ये खराब गोलंदाजी केली तर लवकर सामना संपेल. वाघेरा संघाच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकल्या जास्तीत जास्त विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल सामना रानसाई संघाच्या बाजूने. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धर्मा पारधीच्या माध्यमातून 4 ठिकाणी विकेट होती आणि त्या ठिकाणी मात्र या 2 धाबा देऊन बसला जातोय. रानसाई संघाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतात. या संघाच्या माध्यमातून फारसा चुका पाहायला मिळत नाही. मात्र आज या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या. आज क्षेत्ररक्षण करत असताना रानसाई संघ आपण पाहतोय ज्या रीतीने रानसाई संघाला आम्ही अनुभवलं होतं पाहिलं होतं. मात्र डिंगडॉंगच्या चषकामध्ये त्या स्पर्धेमध्ये खरं तर आज संघ 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ठरला होता आणि त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ आपण पाहिला होता. मात्र या स्पर्धेमध्ये मात्र आज कुठेतरी अपयशी ठरला जातोय की काय. फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तयार आहे. सुरेख झेल टिपला जातोय आणि इथून धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. बॅटिंग करत असताना वाघेश्वर वाघेरा टीमला फलंदाज होईल बा संतोष निरगुडा. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समाधानला पण पाहतोय.
नेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र याही फलंदाजाच्या माध्यमातून चांगला खेळ आम्ही जे महाराष्ट्र धामणीच्या मैदानावरती पाहिला होता. सुरेख फलंदाजी या फलंदाजाच्या बॅटमध्ये फटकेबाजी पाहिली होती. अगदी मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार या फलंदाजाने टोकले होत्या आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समाधानसाठी पहिला चेंडू अशोकचा पंप पाहतोय. आडव्या बॅटने या बेली फटका भरपूर चांगला. एलिव्हेशन कमी मिळालं जातोय. शतरक्षक बरेच दूरचा अंतर कापत मात्र चेंडूवरती आला होता. मात्र भरपूर चांगलं शतरक्षक राहिला आणि तोपर्यंत मात्र या 2 धाबा वेगाने कन्व्हर्ट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिल्या. या 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 16 या आकड्यावरती. 15 चेंडू अजूनही 16 धाव्यांची गरज असणाऱ्या विजयाकरिता वागेश्वर वाघेरा टीमला. मात्र वाघेरा टीमला इथून मोठाले फटके येणं अपेक्षित असणाऱ्या सिंगल डबलला जर प्राधान्य दिला तरी सामना मात्र वाघेरा संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मात्र रानसाई संघाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, जास्तीत जास्त विकेट मिळवाव्या लागतील तर या सामन्यामध्ये मात्र पकड मजबूत निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र रानसाई संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. अनेकदा एकमेकांच्या विरोधात केलेत मात्र आज नव्यानं पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. मात्र चांगला खेळ या पहिल्या समाधानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी अक्कूट टप्प्याचा चेंडू होता मात्र वेग भरपूर पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. अगदी गुडघा वाकवत चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एस्टनच्या मागे नागेशच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता 14 चेंडू आणि अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस चेंडू होता. अगदी मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आनंद कारपेट एक धाव कंप्लीट. दुसरीची माग धोक्याची घंटा फेकी अचूक पाहायला मिळाली. एस पंचांचं फिंगर इन अप या बेली फलंदाज होईल बाद. समाधान बॅक टू द डगआउट. एस पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. धावचीतची संधी निश्चित आपण पाहिली होती आणि त्याचनंतर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. आमच्या साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. डायरेक्ट हिट चेंडू खरं तर एस्टांवरती आदळला आणि त्याचनंतर फलंदाज ज्यावेळी बाद असेल बा इथून फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. ती ज्या रीतीनं फेकी आली होती भरपूर चांगली फेकी केली होती आणि सरळ चेंडू आपण पाहायला गेलं तर अगदी एस्टांवरती आदळला आणि इथून मात्र फलंदाजाचा दुसरा धक्का लागला जातोय. वागेश्वर वाघेरा टीमला फलंदाज समाधान या फलंदाजाचा खेळीचा अंत आपण पाहतोय. 13 चेंडू आणि अजूनही विजयाकरिता 15 धाब्यांची गरज असणार आहे बा. 13 चेंडू 15 धाबा. वागेश्वर वाघेरा की रानसाई संघ. मात्र रानसाई संघाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील. ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या तो समाधान देखील बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. पिंटू हा फलंदाज. 13 चेंडू या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. घरच्या मैदानावरती केलं असताना फार चांगला खेळ मात्र वागेश्वर वाघेरा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पिंटूला आपण पाहतोय आणि त्याला साथ देत असताना फलंदाज प्रवीणला पण पाहतोय. ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बाद झाल्या. अशोक गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. हा ट्रॅकर चेंडू होता हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्मा पारदीला पण पाहतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल एका धावेने संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला तो 18 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही गरज असणाऱ्या ती वागेश्वर वाघेरा टीमला म्हणजे 14 या धावसंख्येची. बारा चेंडू आता 14 धाव्यांची गरज असणार आहे बा. मी मगाशी उल्लेख केला होता ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय त्या त्यावेळी मात्र हाय व्होल्टेज सामने मैदानावरती पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्कवरती प्रकाशला प्रचारित करण्यात आलाय पहा. एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळेल ना का. मात्र हा प्रश्नचिन्ह आता रानसाई टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये असणार आहे. ज्या वेळी आपण पाहतोय रानसाई संघ मैदानावरती उतरला जातोय ना त्यावेळी मात्र विजयाच्या बऱ्याचशा अपेक्षा त्या संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण असा एकमेव संघ ज्या संघाच्या माध्यमातून कधी क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत नाही. मात्र आज थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्या. मात्र प्रकाशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती प्रचारित करण्यात आला. तिसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 14 धाब्यांची गरज. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर रानसाई संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळेल. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके आल्या तर सामना वागेश्वर वाघेरा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पिंटूला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीणला आपण पाहतोय. मात्र पिंटू मध्ये क्षमता आहे चौकार षटकार टोकण्याची. मात्र इथून मोठाले फटके येणार का हा प्रश्नचिन्ह आता वागेश्वर वाघेरा संघाच्या पाठीराख्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने मिड विकेटला आपण पाहतोय. नो मॅच लँडला चेंडू रॅन्ड होतोय. मात्र एकच धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक इनवरती पिंटूला आपण पाहतोय. मागील प्रवीणला पण पाहतोय. मात्र प्रवीण मैदानाच्या आतमध्ये सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. मात्र त्याच्या बॅटमध्ये जास्त धावा पाहायला मिळाला नाही. 2 चेंडू पेस केले फक्त 2 धावांचे योगदान त्याच्या बॅटमध्ये टीमसाठी. येणारे अजूनही या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी फक्त 1 धाव खर्च केली. एका धावेने संघ पुढे सरकेल धावफलकावरती जाऊन पोहोचला. 19 आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती. अजूनही 13 धाव्यांची गरज असणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटचे टॉपेज असं वाटत होतं. वेस्टर्नच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नागेशच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. 4 रीतीची गोलंदाजी या सामन्यामध्ये हवी होती. खरं तर त्या रीतीची गोलंदाजी मात्र प्रकाशवीरच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. डावकुऱ्यात असा गोलंदाज आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये आला. त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉटला. बॉल चाललाय सीमा पार. 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय. पिंटूच्या बॅटमधला मायटीन षटकार. जबरदस्त फटका होता. यावेळी अप्परकटचा फटका देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पण पाहतोय. खरा फेकी धावचीतची नामी संधी. एस पंचांचं फिंगर इन अप. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला जाईल. वागेश्वर वाघेरा टीमला फलंदाज होईल बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट. आठ चेंडू आणि अजूनही विजयाकरिता 6 धाव्यांची गरज असणाऱ्या निर्णायक क्षणी षटकार ठोकला होता. जोमा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाचा सरसेनापती ज्याच्या नावाने हा संघ सातत्याने ओळखला जातो. या संघावरती या संघाला खरं तर बांधण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि अनेक मैदानं या संघानं गाजवल्यात. मात्र जोमा या खेळाडूच्या नावाने हा संघ सातत्याने ओळखला जातो. प्रकाशवीर पुन्हा एकदा तयारी गोलंदाजी मार्कवरती आडव्या बॅटने क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झाला. बराचसा दूरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र चेंडू जाईल गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. षटकारानंतर आज संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार. थँक्यू सो मच डीजे. 7 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 2 धाव्यांची गरज. समोर उडवलाय बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या वरतून हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा उत्तुंग विजयी फटका. बॉल चाललाय सीमा पार. 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय. पिंटूच्या बॅट मधला रुबाबदार षटकार.